महागड्या मॉलमधल्या त्या झगमगत्या लाईट्स, काचेसारखी चमकणारी जमीन आणि हजारो लोकांची गर्दी, त्या सगळ्यात कुणालाच लक्षात न येईल असा एक साधा माणूस. पांढरा, थोडासा जुनाट शर्ट आणि चेहऱ्यावर थकवा. तो माणूस आत नाही गेला, तो उभा राहिला दुकानाच्या मागे भिंतीला टेकून, कारण समोर होतं एक पिझ्झा शॉप, महागडं, आधुनिक, आणि तिथे आत जाण्यासाठी लागणारा आत्मविश्वास जो त्याच्याकडे नव्हता. पण त्याच्या हातात होता एक छोटा हात, लहान बोट घट्ट धरलेलं. मुलगा वारंवार विचारत होता, बाबा इथूनच पिझ्झा ना? त्या बापानं काही बोललं नाही, फक्त हसला. ते हसणं होतं दुःखरं, पण प्रेमानं भरलेलं. त्याच्या डोळ्यासमोर क्षणात सगळं फिरून गेलं. घराचं भाडं, शाळेची फी, आईचं औषध आणि खिशातले मोजके पैसे. आज हा पिझ्झा खाल्ला तर उद्या काय, हा प्रश्न त्याला पोखरत होता. पण समोर उभा असलेला तो मुलगा, त्याच्या डोळ्यात चमक होती, स्वप्न होतं, फक्त एक छोटंसं पिझ्झा खायचं. आणि तेव्हा बापानं निर्णय घेतला. तो आज जाणार नव्हता, कारण तिथे जाण्यासाठी कपडे लागतात, भाषा लागते, आत्मविश्वास लागतो, पण प्रेमासाठी कशाचीच गरज नसते. तो हळूच मुलाला म्हणाला, जा, तू ऑर्डर दे. बाबा इथेच आहे. मुलगा थोडा थबकला. तू नाही येणार? त्या प्रश्नानं बापाचं काळी झललं, पण तो म्हणाला, बाबा इथेच थांबतो. आणि तो उभा राहिला दुकानामागे, भिंतीजवळ, जिथून आतलं जग दिसत होतं, पण त्याचा भाग बनणं शक्य नव्हतं. मुलगा आत गेला, काउंटरवर उभा राहिला. मोठ्या स्क्रीनवर चमचमणारे पिझ्झाचे फोटो, भाव लिहिलेले. मुलगा गोंधळला. काय सांगायचं, कसं बोलायचं? बाहेर उभा असलेला बाप दुरूनच पाहत होता. त्याच्या ओठांवर हलकी कुजबुज, देवा नीट होऊ दे. तेवढ्यात कुणीतरी हा क्षण पाहिला. एक अनोळखी माणूस, ज्याच्या कॅमेऱ्यानं त्या बापाचं मौन टिपलं. त्याची नजर, त्याची लाज आणि त्याचं प्रेम तो व्हिडिओ काढत होता, पण त्याला कळलंच नाही की तो इतिहास टिपतोय. मुलगा पिझ्झा घेऊन बाहेर आला, चेहऱ्यावर आनंद, जणू काही जग जिंकल्यासारखा, आणि पहिलाच तुकडा बापाकडे वाढवतो. तू खा आधी. तो बाप क्षणभर गप्प, डोळे पाणावले. तो म्हणतो, नाही रे, तू खा. पण त्या एका क्षणात त्या बापाचं सगळं आयुष्य त्या पिझ्झाच्या वासात मिसळलं. तो पिझ्झा नव्हता, तो त्याचा त्याग होता, त्याचं प्रेम होतं, आणि त्याची हार होती, जी त्याने हसत हसत स्वीकारली होती. तो व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आला, तेव्हा लोक थांबले, स्क्रोल थांबला, हसू थांबलं, कारण प्रत्येकाला त्या बापात आपला बाप दिसला. कोणाला आठवलं शाळेच्या फीसाठी विकलेलं सोनं, कोणाला आठवलं नवे कपडे न घेता मुलासाठी आणलेली सायकल. हा व्हिडिओ आपल्याला सांगतो, बाप कधीही स्वतःला हिरो म्हणवत नाही, तो फक्त सावलीसारखा मुलाच्या मागे उभा राहतो. आजही तो बाप कदाचित त्या मॉलमध्ये नाही, पण त्याचं प्रेम कोट्यावधी लोकांच्या हृदयात पोहोचलं आहे, कारण बापाचं प्रेम कधीच महागडं नसतं, पण त्याची किंमत कधीच मोजता येत नाही.